चला मस्तपैकी ॲक्रेलिक कलर घेऊन आज माझ्या बरोबर अगदी सोप्या पद्धतीने लँडस्केप करायला शिकूया। तर सुरुवात करायची आहे लँडस्केप काढण्यापासून। फक्त 2 छोटे असे माउंटन काढून घ्यायचे। हे काढल्यामुळे आपल्याला नंतर रंग देताना खूप सोपं जाणार आहे आणि त्याच्यानंतर याच्यावर रंग लावायला आपल्याला सुरुवात करायची आहे। ह्या लँडस्केपमध्ये आपण वेगळं काय करणार आहोत माहितीये का? आपण रामाचं लँडस्केप केलं होतं, म्हणजे राम जन्मभूमीचं इथलं मंदिर बांधून झालं तेव्हा हे लँडस्केप मी तुम्हाला शिकवलं होतं। ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे स्ट्रोक शिकवले होते। त्याच्यानंतर आपण हे लँडस्केप शिकलो ज्याच्यामध्ये नॉर्दर्न लाईट्सचं आपण लँडस्केप केलं। त्याच्यामध्ये आपण छान असे कर्वमध्ये स्ट्रोक्स कसे घेऊन लँडस्केप करायचं हे शिकलो। या लँडस्केपमध्ये आपण तिरके स्ट्रोक शिकणार आहोत। असे तिरके स्ट्रोक द्यायचे। सगळ्यात सुरुवातीला मी लाईट ब्ल्यू कलर घेतला, मग डार्क ब्ल्यू आणि मग थोडासा पर्पल कलर। ह्या कलरची एक्झॅक्ट नावं आणि त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देणारच आहे। रंग पसरवायच्या आधी सबस्क्राईब केलेत ना? सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका। चला चला पटकन। तर मग अशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ना इथे हे स्ट्रोक्स घेताना तिरके घ्यायचे। त्याच्यासाठी सिंथेटिक हेअरचा पण अगदी थोडा जाड हेअर असतात, असा कडक थोडा ब्रश असतो, असा 5 नंबरचा फ्लॅट ब्रश घ्यायचा आपल्याला आणि मग त्याने हे स्ट्रोक पसरायचे। इथे ना खूप मऊ किंवा सॉफ्ट ब्रश वापरायचा नाहीये, नाहीतर हे स्ट्रोक छान असे पसरत नाही किंवा रंग मिक्स होत नाही। तो कधी वापरायचा मी तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर वरनं थोडासा व्हाईट कलर, थोडासा येलो कलर असं लावून घ्यायचा, थोडासा क्रिम्झन कलर आणि मग परत एकदा आपल्याला सेम ब्रश थोडासा धुवून थोडासा ओला करून, पूर्ण ड्राय किंवा पूर्ण ओला नाही वापरायचा, ओला करून फडक्याला पुसून मगच हे स्ट्रोक द्यायचे, म्हणजे हे छान येतात। सो आपल्याला असं करून हे पूर्ण स्ट्रोक्स असे पसरवून घ्यायचं। ऑलरेडी तुम्हाला दिसत असेल किती मस्त असा इफेक्ट आलाय याच्यामध्ये, खूप छान स्काय दिसतं। याला लँडस्केप पेक्षा पण आपल्याला स्कायस्केप असं म्हणता येईल, कारण आपल्याला स्काय याच्यामध्ये जास्त दाखवायचंय। आता खालच्या बाजूला आपल्याला तिरके स्ट्रोक घ्यायचे नाहीये, तिथे आपण कोबाल्ट ब्ल्यू, अल्ट्रामरीन ब्ल्यू आणि थोडासा लाईट ब्ल्यू कलर घेऊन आपल्याला तो सेम ब्रशने 5 नंबरचा ब्रश किंवा इथे तुम्ही 3 नंबरचा ब्रश पण घेऊ शकता, त्यांनी असं छान पसरवायचंय। मग फॅन ब्रश असतो, तुम्हाला थोडं जवळनं दाखवते की फॅन ब्रश आपल्याला झाडं रंगवताना किंवा वेव्स रंगवताना खूप उपयोगाला येतो। सो अशा फॅन ब्रशने इथे हळूच थोडे थोडे असे व्हाईट कलर मी लावून घेतले आणि मग आपल्याला खूप नाही पसरवायचा। नंतर आपल्याला सरळ सॉफ्ट ब्रश घ्यायचा आहे। सॉफ्ट ब्रशने आपण वरचे माउंटन काढणार आहोत। हे माउंटन करताना पर्पल आणि त्याच्यामध्ये ब्लॅक, हा दिसताना जरी ब्लॅक दिसत असेल ना तरी हा डेड ब्लॅक नाहीये। ऍक्च्युअल ब्लॅक तुम्ही वापरला तर तो डेड दिसतो एकदम, त्याच्यात काही शेडिंग नाही दिसत। त्याच्यामध्ये थोडासा कुठला तरी कलर घालून मगच तो कलर द्यायचा, म्हणजे लँडस्केप दिसताना नॅचरल आणि छान वाटतं। आता वरच्या बाजूला आपण सगळे तिरके स्ट्रोक दिलेत ना, तर थोडे कुठेतरी ब्रेक होण्यासाठी आपण तिथे एक राऊंड टाकू। या राऊंडला तुम्ही चंद्र म्हणा, सूर्य म्हणा, तुमच्यावर आहे किंवा तुम्हाला जे वाटेल त्याच्यावर आहे। फक्त हा पॅटर्न ब्रेक करण्यासाठी हा इथे राऊंड टाकणं खूप महत्वाचं असतं। आपोआप चित्र आपलं छान दिसायला लागतं। इथे तुम्ही स्पंज ब्रशचा देखील वापर करू शकता। आता जो आपण घेतलाय, तुम्हाला दाखवलं तसा सॉफ्ट हेअर ब्रश आहे, मेकअपचा ब्रश असतो तसा साधारण आहे। तो थोडा वरनं व्हाईट कलर घेऊन जर आपण फिरवला तर कलर जो थोडासा मर्ज व्हायचा राहिलेला असतो तो देखील अतिशय उत्तम प्रकारे मर्ज होतो। असे कुठले ब्रश कधी वापरायचे आणि कुठले ब्रश तुमच्याकडे असले पाहिजेत, असा जर काही तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता हा शेवटचा मास्टर स्ट्रोक ज्याच्यामध्ये व्हाईट कलर ब्रशवर घेऊन असं बोटाने झाडल्यामुळे छान स्प्रे पेंटिंग किंवा स्टारी नाईट असा इथे इफेक्ट येऊ शकतो। सगळी टेप आपण काढून टाकणार आहोत, जी पेपर टेप आपण चारी बाजूने लावली। कोणतंही पेंटिंग करताना ना ही पेपर टेप लावायला विसरू नका, म्हणजे पेंटिंग आपल्याला एकतर बिंदास करता येतं। इकडे रंग जातोय का, बाहेर रंग जातोय का ह्याचा विचार करायला लागत नाही आणि टेप काढून टाकल्यानंतर छान असं फ्रेमिंग होतं पेंटिंगला। त्यामुळे पेपर टेप आठवणीने लावा। तर असं हे मस्त पेंटिंग तयार झालंय। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक नक्की करा आणि बेसिकली हे पेंटिंग करा आणि छान तुमच्या अशा लिव्हिंग रूम मध्ये लावा किंवा मागच्या वेळचं नॉर्दर्न लाईटचं पेंटिंग आणि ह्या वेळेचं पेंटिंग असं छान कॉम्बिनेशन करून देखील तुम्ही लावू शकता। कसं वाटतंय? छान वाटतंय ना? कसं झालं लँडस्केप? मस्त झालं ना? असंच अतिशय सोप्या आणि सुंदर आणि कमी वेळात होणाऱ्या कला तुम्हाला मित्रकला चॅनलवर शिकायला मिळतात।
तुम्ही जर हे घरी करून बघत असाल तर अजिबात न लाजता तुम्ही केलेले कला प्रकार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याला व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. म्हणजे त्याचा छानसा असा शॉर्ट किंवा व्हिडिओ बनवून मी तो यूट्यूब चॅनलवर दाखवेन आणि तुम्ही केलेले कला प्रकार तुमच्या नावासकट सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतील. तर मला नक्की ती सगळी चित्र पाठवायला विसरू नका. आणि अशीच कलेशी मैत्री घट्ट करण्यासाठी मित्रकलाला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. असे सगळे व्हिडिओ परत परत बघा आणि मित्रकलावर भरपूर प्रेम करा. धन्यवाद.